नमस्कार. संच मान्यता पोर्टलला 2025-26ची संच मान्यता करत असताना कार्यरत असलेले शिक्षक दिसत नाही अशी बऱ्याच बांधवांची तक्रार होती. त्याबद्दल हा व्हिडिओ निर्माण करत आहेत. तर या ठिकाणी आपल्याला ते कर्मचारी दिसत नाही. ही समस्या सोडवण्यासाठी आपल्याला शालार्थ प्रणालीमध्ये पुढील प्रमाणे कार्यवाही करायची आहे. सर्वप्रथम आपण शालार्थ पोर्टलमध्ये आपला ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावायचे आहे. ज्या शाळेला ही समस्या उद्भवत असेल त्या शाळेचा ID पासवर्ड इथं यूज करावा आणि शालार्थचं लॉग इन करावे. ही प्रक्रिया करीत असताना आपल्याकडे ID पासवर्ड असणे अत्यंत गरजेचे आहे. शालार्थ पोर्टलला लॉग इन केल्यानंतर आपल्याला शालार्थचं होम पेज याप्रमाणे दिसेल. त्यानंतर वर्क लिस्टमध्ये जाऊन सर्वात प्रथम जो टॅब आहे संच मान्यता, त्यातील पहिला संच मान्यता पोस्ट मॅपिंग यावर क्लिक करावे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी खालील कार्यरत शाळेतील सर्व शिक्षकांची माहिती दिसेल. जे शिक्षक कार्यरत आहे परंतु संच मान्यतेला दिसत नाही, त्यांची ओरिजिनल कास्ट, त्यांची अपॉइंटमेंट कास्ट आणि ते शिकवत असलेले विषय याची निवड व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करावी. सदर प्रक्रिया करत असताना अतिशय काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. त्यांची नियुक्ती ज्या विषयांसाठी असेल त्यांचा नियुक्ती प्रकार व त्यांचा मूळ संवर्ग जो असेल तोच या ठिकाणी नमूद करावायचा आहे. ही प्रक्रिया करत असताना आवश्यक ते डॉक्युमेंट आपल्याजवळ संबंधित कर्मचाऱ्याचे असणे गरजेचे आहे. या ठिकाणी पुढील टॅबमध्ये सदर कर्मचाऱ्याची नियुक्ती कुठल्या पदावर करण्यात आलेली आहे हे या ठिकाणी नमूद करावे लागणार आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्या शिक्षकाचे पद या ठिकाणी सिलेक्ट करावे ड्रॉपडाऊनमधून. ते सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पुढच्या टॅबकडे जावायचे आहे. पुढची टॅब ही सदर कर्मचाऱ्याचे पद हे संच मान्यतेनुसार मंजूर पद आहे का ही आहे. जर ते पद संच मान्यतेनुसार मंजूर असेल तर त्या ठिकाणी यस करावे आणि ते पद जर संच मान्यतेत मंजूर नसेल तर त्या ठिकाणी नो करावे. त्यानंतर पुढे DDO1 यांचा रिमार्क या ठिकाणी आपण ओके किंवा आवश्यक तो रिमार्क आपण तिथं नमूद करू शकतात. या ठिकाणी मी स्पेशल टीचर असा रिमार्क नमूद केलेला आहे. त्यानंतर सदर माहिती आपल्याला सेव्ह ॲज ड्राफ्ट करायची आहे. माहिती सेव्ह झालेली आपल्याला स्क्रीनवर दिसून येईल. ओके केल्यानंतर आपल्याला तो डाटा पुन्हा दिसणार आहे. पुन्हा एकदा सर्व माहिती चेक करून खात्री करावी की सर्व माहिती बरोबर भरलेली आहे का. संपूर्ण भरलेली माहिती जर बरोबर असेल तर खाली असलेल्या सेव्ह अँड फॉरवर्ड टॅबवर आपण क्लिक करावायचे आहे, जेणेकरून आपली माहिती DDO2 म्हणजे गट शिक्षणाधिकारी यांच्या लॉग इनला जाईल व्हेरिफिकेशनसाठी. या ठिकाणी ही माहिती गेलेली आपल्याला दिसून येत आहे. ते नोटिफिकेशन आपल्याला दिसून येईल, त्यावर ओके करावे. ओके केल्यानंतर आपण शालार्थच्या होम पेजवर येऊ. या ठिकाणी पुन्हा आपली माहिती गेली काय हे खात्री करण्यासाठी त्याच पाथनुसार जावे. गेल्यानंतर ज्या कर्मचाऱ्याचे आपण मॅपिंग केलेले आहे त्याच्या स्टेटस कॉलममध्ये आपल्याला फॉरवर्डेड याचा अर्थ आपली माहिती गट शिक्षणाधिकारी यांच्या लॉग इनला गेल्याचे दिसून येईल. तिथून व्हेरिफिकेशन मिळाल्यानंतर आपण पुढील कार्यवाही कशी करावी हे पाहू. शालार्थ पोर्टलमध्ये संच मान्यता 25-26 साठी कर्मचारी मॅपिंग करणे ही प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली असेल. या पोर्टलमधून आपण पुन्हा संच मान्यता पोर्टलवर लॉग इन करावे. पूर्वीचाच डाटा या ठिकाणी आपल्याला दिसून येणार आहे. कुठलाही कर्मचारी या ठिकाणी दिसणार नाही. शिक्षकेतर कर्मचारीसुद्धा या ठिकाणी शून्य दिसत आहेत. परंतु आपण मॅपिंगची प्रक्रिया केलेली आहे. तो डाटा मिळवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला गेट शालार्थ डाटा या ठिकाणी क्लिक करावायचे आहे. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ ही प्रोसेस होईल. तोपर्यंत आपण माझ्या या टेक्नो सारथी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपल्याला नवनवीन अपडेट्स मिळत राहतील. हा डाटा थोडा वेळ सिंक्रोनाइज झाल्यावर आपल्याला डाटा फिचिंग सक्सेसफुली अशी माहिती दिसून येईल. त्यानंतर आपण आपल्या शाळेतले सर्व कर्मचारी या ठिकाणी पाहू शकू.
सर्व माहिती बरोबर असेल तर या ठिकाणी फायनलाइज बटनवर क्लिक करावे आणि आपली संच मान्यता अंतिम करावी. अशा पद्धतीने आपण ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. धन्यवाद. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.